महाराज जर नसते तर काय झालं असतं? महाराज नसते हा थरका पडून देणारा विषय आहे. पण खरंच अवघड आहे. महाराज म्हणजे नंतर औरंगजेब आणि महाराजांनंतर पुण्याचं पण नाव बदललंच. यशवंतराव चव्हाण म्हणतात की महाराज नसते झाले तर तुमच्या माझ्या घराला पाकिस्तानच्या बॉर्डर्स असतात. खूप मोठं वाक्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा प्रेरणास्थान म्हणजे महाराजच असतात. स्वामी विवेकानंद म्हणतात की स्वतःच्या अस्तित्वामुळे येणाऱ्या हजारो जनरेशनचं पूर्ण भविष्य बदलण्याची क्षमता असलेले माणूस म्हणजे महाराज. हजारो लोक म्हणतात वंगभंग चळवळीच्या वेळेत अरविंद घोषांची वाक्य किंवा रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं की माझ्या बंगालमध्ये असा एकसूत्रीत जोडणारा राजा का नाही झाला. ही सगळी मोठ्या थोड्यांची वाक्य आहेत. दुर्दैवाने खूप अभ्यास केल्यानंतर ज्या मोठ्यांना कळतात गोष्टी ती क्षमता सगळ्यांचीच नसते. महाराज नसते तर काय झालं असतं हे कल्पना विलास सुद्धा बुद्धिमंतांना जड जाईल विचार करणं. इतका मोठा इम्पॅक्ट आपल्यावरती असतो. मुळात ते अस्तित्व जे आता आपण उपभोगतोय त्या सगळ्याचं आपण देणं लागतो शिवछत्रपती या महापुरुष.